नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्हज ऑफ हायर ऑर्डर। बघा, याचे आपण दोन पार्ट करणार आहे। दोन पार्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डरचे। एक पार्ट मध्ये तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर काढायचा आहे, एफ ऑफ एक्स वाय अँड एफ ऑफ वाय एक्स। ठीक आहे, हे सेकंड ऑर्डर। दुसरा व्हिडिओ मध्ये आहे एफ ऑफ एक्स ऍट पॉइंट ए कॉमा बी अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय एक्स ऍट ए कॉमा बी। बघा, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट विचारला जाणार नाही, डायरेक्ट विचारतील सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढा। आणि आपण जो दुसरा व्हिडिओ घेऊया याच टाइपचा, त्याच्यामध्ये विचारलं जाईल पार्शियल सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढा ऍट पॉइंट ए कॉमा बी। तर तुम्हाला काढायचं आहे। बघा, या व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुम्हाला पॉइंट नाहीये, फक्त विचारलाय सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढा। तर ठीक आहे, तर आता हा पहिला व्हिडिओ या पॉइंटवर, आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहूया या पॉइंटवर। ओके, आता बघा, इथं फक्त मी आता डेफिनेशन डिटेल मध्ये जे आहे ते सेकंड व्हिडिओ मध्ये पाहूया। इथं फक्त तुम्हाला सांगू देतो की काय राहतं डेफिनेशन, की पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, एफ एक्स आणि एफ वाय आर फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह। मागचा जो व्हिडिओ होता आपल्याकडे तो आपण फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह बनवलेला आहे। आता पाहायचं आपल्याला काय की सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह। आता सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय राहतं, तर त्याच्यामध्ये बघा, पहिलं एफ एक्स सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह, एफ एक्स वाय, एफ वाय एक्स आणि एफ वाय वाय। बघा, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये राहतो तुमच्याकडे एफ एक्स एक्स, एफ वाय वाय, नंतर एफ एक्स पहिला, नंतर वाय, नंतर पहिला एफ, नंतर एक्स। हे चार तुमच्याकडे काय सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये राहतं। फर्स्ट ऑर्डर मध्ये फक्त एफ एक्स आणि एफ वाय। तर आपल्याला पाहिजे आता हायर ऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये सेकंड ऑर्डर। बघा, सेकंड ऑर्डर मध्ये पहिला आहे तुमच्याकडे एफ एक्स एक्स ए कॉमा बी वर, त्याला आपण एफ एक्स एक्स ए कॉमा बी असं पण डिनोट करतो, किंवा त्याला असं पण डिनोट करतो आपण डॅबा एफ डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर असं पण डिनोट करतो। ठीक आहे, तर त्याची डेफिनेशन कशी बनवायची बघा, तुमच्याकडे लिमिट, सपोज पहिली डेफिनेशन आहे तुमच्याकडे एफ एक्स एक्स ऍट ए कॉमा बी ची। तर त्याची डेफिनेशन कशी बघा, लिमिट। आता आपण काय करणार आहे, इथं हा जो आहे याला आपण फर्स्ट नंबर मानणार आणि याला सेकंड नंबर मानणार इथं। ठीक आहे, डेफिनेशन मध्ये। तर तुमच्याकडे बघा, हा सेकंड फर्स्ट असेल जो असेल, जर एक्स असेल तर आपण घेतो एच टेन्स टू 0, आणि जर वाय असेल तर आपण घेतो के टेन्स टू 0। तर आता बघा, फर्स्ट कोण आहे तुमच्याकडं, एक्स आहे, तर एक्स म्हणजे काय तुमच्याकडे एच टेन्स टू 0। तर तुमच्याकडे बाय डेफिनेशन काय असते, एफ ऑफ एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन एच। बघा, ही फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची डेफिनेशन आहे, आपण पाहिलेली त्या लेक्चर मध्ये। आता बघा, हा जो सेकंड आहे तो इथं लावून द्यायचा, इथं एक्स आणि इथं एक्स। ही झाली तुमच्याकडं एफ एक्स एक्स ऍट पॉइंट ए कॉमा बी। आता ए कॉमा बी वर नाही केला आपण अजून, तर हा झाला एक्स कॉमा वाय वर, तर लिमिट एच टेन्स टू 0। आता आपल्याला काय करायचं, एफ एक्स एक्स ऍट ए कॉमा बी पॉइंट वर काढायचं। तर कसं आहे तुमच्याकडं एफ एक्स, तर ए प्लस एच, एक्सच्या जागी काय पुट करायचं, एक्स, हा एक्सच्या जागी ए पुट करायचं आणि वायच्या जागी बी पुट करायचं, कॉमा बी मायनस एफ एक्स ऍट ए कॉमा बी अपॉन काय तुमच्याकडं एच। ठीक आहे, याची डेफिनेशन जी आहे आपण डिटेल मध्ये सेकंड व्हिडिओ मध्ये पाहूया। आता फर्स्ट बघा, इथं तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे। आता याच्यामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये डायरेक्ट करायचं। बघा, आपल्याला जर विचारलं एफ एक्स एक्स तर कसं करणार बघा डायरेक्टली। आता आपल्याला पॉइंट वर विचारलं नाही, पण विचारलं की फाइंड द सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढा। तर बघा, पहिलं याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर। त्याचा मिनिंग काय होतो बघा, डॅबा अपॉन डॅबा एक्स, आणि इथं लिहितो आपण डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स। ओके, बघा, पहिलं काय करणार, डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स करणार, म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार, आणि जो आन्सर येईल त्याचा अगेन काय करणार आपण, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार। दुसरं आहे तुमच्याकडं एक्स वाय, याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा, बघा इथं पहिलं कोण आहे एक्स, नंतर कोण आहे डॅबा वाय, इक्वल टू याला कसं लिहू शकतो आपण बघा, डॅबा एक्स पहिलं डॅबा एफ अपॉन डॅबा वाय। म्हणजे या साईडचा हा पहिला काढून घ्यायचा, जो आन्सर येईल तुमच्याकडं त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं। हा असतो आपल्याकडे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह। दुसरा आहे बघा, एफ वाय एक्स असेल तर त्याचा मिनिंग काय होतो, डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा, बघा इथं कोण वाय आणि डॅबा एक्स। तर पहिलं बघा, पहिलं तुम्ही काय करणार, जो क्वेश्चन आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार, आणि जो आन्सर येईल त्याचा काय घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं। म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा अपॉन डॅबा वाय, बघा डॅबा एफ
अपॉन डाबा एक्स. म्हणजे काय की पहिलं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन आन्सर काढणार आणि जो आन्सर येईल त्याचा विथ रिस्पेक्ट टू काय करणार वाय. आणि लास्ट तुमच्याकडे एफ वाय वाय आहे. सेम डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा वाय स्क्वेअर. याचा पण मिनिंग काय तुमच्याकडे डाबा अपॉन डाबा वाय डाबा एफ अपॉन डाबा वाय. म्हणजे बघा इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचा आणि जो आन्सर येईल त्याचा अगेन काय करायचा विथ रिस्पेक्ट टू वाय करायचा. ठीक आहे. मग आता क्वेश्चन कडे येऊया आपण. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडं. क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे गिवन. बघा गिवन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू किती आहे एक्स क्यूब वाय प्लस ई एक्स वाय स्क्वेअर. ओके. आता इथं बघा तुमच्याकडं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ जर एक्स रेस टू एन पॉवर असेल तर पॉवर समोर येते. बघा एन पॉवर समोर आली एक्स रेस टू एक ने पॉवर कमी होते. दुसरा डी बाय डी एक्स ऑफ तुमच्याकडे ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह राहतो ई रेस टू एक्स राहतो. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला लागणार आहे. तर पहिलं बघा आपल्याला काय करायचं आहे की पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ एक्स वाय. बघा एफ एक्स वाय याला कसं लिहितो आपण की एफ एक्स वाय ला डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा एक्स इंटू डाबा वाय लिहितो. याला जर मी सॉल्व्ह केलं तर डाबा एक्स बघा हा पहिला इकडचा हा पहिला झाला तुमच्याकडे हा कोण झाला दुसरा. तर जो डाबा एफ अपॉन डाबा वाय. तर या क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला फर्स्ट काय करायचं जो क्वेश्चन आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं पहिला आणि जो आन्सर येईल त्याचा अगेन काय करायचं आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. ठीक आहे. तर आपण हे पहिलं काढून घेऊया आता. तर बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोण येईल आता वाय. बघा हा पहिला वाय आणि नंतर काय तुमच्याकडे एक्स. तर काढूया याचं. बघा हा तुमच्याकडे हे इक्वेशन आहे क्वेश्चन आहे. तर बघा इथं काय तुमच्याकडे डाबा एफ अपॉन डाबा वाय. बघा या साईडचा एफचा. आता इकडे बघा तुमच्याकडे हा एक्स क्यूब वाय आहे. तर एक्स काय असेल तुमच्याकडे एक्स कशाच काम करतो कॉन्स्टंटचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे. तर एक्स क्यूब बाहेर आला प्लस आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस. आता बघा दुसरा आहे तुमच्याकडे ई रेस टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह. बघा ई रेस टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स वाय असतो. पहिलं बघा ई रेस टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स वायचा स्क्वेअर. आता अँगल कोण आहे तुमच्याकडं एक्स वायचा स्क्वेअर आहे त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. बघा एक्स वायचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. तर एक्स काय तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे एक्स वाय स्क्वेअर मध्ये आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2y. आता याला मी नीट लिहितो. बघा पहिलं काय तुमच्याकडे एक्स क्यूब इंटू 1 एक्स क्यूब प्लस आता मी हा 2 पहिला लिहितो 2 नंतर एक्स वाय नंतर ई एक्स वाय स्क्वेअर. हा आला तुमच्याकडे कोण डाबा एफ अपॉन डाबा वाय. आता जो आन्सर आलेला आहे त्याचा अगेन काय घ्यायचं आहे मला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा हा पहिला पार्ट आलाय तुमच्याकडे. आता त्याचा अगेन काय घ्यायचं मला विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आता कोण येईल एक्स. तर बघा पहिलं कोण काढलेलं आपण डाबा एफ अपॉन डाबा वाय काढलेला आहे. त्याचं अगेन काय घ्यायचं आपल्याला डाबा अपॉन डाबा एक्स आणि त्यालाच काय म्हणतो आपण एफ एक्स वाय म्हणतो. ओके. आता इथं बघा डाबा अपॉन डाबा एक्स. आता डाबा एफ अपॉन डाबा एक्स व्हॅल्यू म्हणजे याचाच आपल्याला अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे एक्स क्यूब प्लस 2x वाय ई एक्स वायचा स्क्वेअर. ओके. आता बघा याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. तर इथं बघा या टर्मचा घ्यावा लागेल आपल्याला. तर या टर्म मध्ये काय तुमच्याकडं बघा सेपरेट करतो मी. ही टर्म पहिली ऍडिशन मध्ये ही दुसरी टर्म आहे. दोघांचा सेपरेट पार्शियल डेरिव्हेटिव्ह डाबा अपॉन डाबा एक्स एक्स क्यूब प्लस डाबा अपॉन डाबा एक्स दुसरी टर्म कोण आहे 2x वाय ई एक्स वायचा स्क्वेअर. ओके. आता चला याचा काय तुमच्याकडं या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 3x स्क्वेअर. बघा इथं आपल्याला फॉर्म्युला काय होता की जर पॉवर मध्ये असेल डेरिव्हेटिव्ह तर पॉवर समोर येते आणि एक ने पॉवर कमी. तर इथं पण सेम 3x स्क्वेअर प्लस. आता बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तर कोण कोण कॉन्स्टंट राहील 2 कॉन्स्टंट y कॉन्स्टंट बाहेर आला 2y कॉन्स्टंट बाहेर आला. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा डाबा अपॉन डाबा एक्स कोणाचा आहे एक्स इंटू ई एक्स वायचा स्क्वेअर. याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आपल्याला. सेम आता 3x स्क्वेअर प्लस 2y. आता इथं बघा आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणजे एवढ्या पार्टचा. तर तुमच्याकडे हा पण इथे एक्स मध्ये आहे हा पण एक्स मध्ये. तर तुम्हाला कोणता रूल वापरावा लागेल बघा इथं दोन्ही एक्स मध्ये आहे तर याला u इंटू व्ही रूल वापरावा लागेल. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय डी एक्स ऑफ u इंटू व्ही रूल मध्ये बघा पहिला तुमच्याकडे ऍज इट इज राहतो दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह
प्लस दुसरा ऍज इट इज आणि पहिलाचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये. तर करूया आपण याचं मल्टिप्लिकेशन. बघा पहिला ऍज इट इज डाबा अपॉन डाबा एक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ई एक्स वाय स्क्वेअर प्लस आता कोण ऍज इट इज तुमच्याकडे दुसरा ऍज इट इज आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह डाबा अपॉन डाबा एक्स, कुणाचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता टोटल सॉल्व्ह करूया आपण. 3x स्क्वेअर प्लस 2y इंटू आता ब्रॅकेट मध्ये एक्स. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे तुमच्याकडे विथ रिस्पेक्ट टू एक्स, ई रेस टू एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स वाय आणि अँगल कोण आहे आता तुमच्याकडे एक्स वाय स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे तुमच्याकडे वाय स्क्वेअर कॉन्स्टंट राहील आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस आता सेम ई एक्स वाय स्क्वेअर ऍज इट इज आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1. आता याला सॉल्व्ह करूया आपण. बघा या 2y नी मध्ये मल्टिप्लाय करूया. आता 3x स्क्वेअर प्लस 2y ने मल्टिप्लाय करा, मध्ये काही तुमच्याकडे बघा इथं 2y ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं पूर्णपणे. तर 2 पहिला नंतर x, आता हा y इंटू वाय किती तुमच्याकडे y क्यूब ई एक्स वाय स्क्वेअर झाला प्लस तर सेम 2y ने याला पण मल्टिप्लाय करायचं. तर 2y ई रेस टू एक्स वाय चा स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे एफ एक्स वाय ची व्हॅल्यू आली. त्याला लिहितो आपण डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा एक्स इंटू डाबा वाय. ठीक आहे, हे पहिलं आन्सर. बघा काय काढलं आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय काढलेलं आहे. आता दुसरं काढायचं आपल्याला काय एफ वाय एक्स काढायचं आहे. ठीक आहे, सेम आता एफ वाय एक्स काढताना तुमच्याकडे पहिलं काय घ्यावं लागेल आपला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल आणि जो आन्सर येईल त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावं लागेल. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स पहिला आणि जो आन्सर येईल त्याचा विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावं लागेल. ठीक आहे, चला तर आपण काढूया आता एफ वाय एक्स. आता तुमच्याकडे फंक्शन काय होता एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स क्यूब वाय प्लस ई रेस टू एक्स वाय चा स्क्वेअर. ओके, हा चला आता याचा आपल्याला काय करायचं बघा एफ काय काढायचंय वाय एक्स. आता पहिला कोण आहे एक्स नंतर वाय, याला कसं लिहितो आपण डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा वाय आणि डाबा एक्स असं लिहितो. तर याला कसं लिहितो डाबा वाय ब्रॅकेट मध्ये डाबा एफ अपॉन डाबा एक्स. आता बघा आपल्याला काय काढायचं पहिलं, हा पहिला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे. जो आन्सर येईल त्याचा अगेन काय घ्यायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. तर पहिला घेऊया पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आता आपल्याला पहिलं एक्स. चला घेऊया. तर बघा डाबा एफ अपॉन डाबा एक्स इक्वल टू, चला याचं घ्या. तर बघा एक्स म्हणजे तुमच्याकडे वाय कॉन्स्टंट राहील आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे 3x स्क्वेअर प्लस परत सेम आता इथं ई एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बघा ई एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई एक्स वाय स्क्वेअर अँड आता इथं काय तुमच्याकडं एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर एक्स वाय स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा या एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याच्यामध्ये काय तुमच्याकडं वाय स्क्वेअर कॉन्स्टंट येऊन जाईल कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1. जर मी टोटल लिहिला नीट तर बघा इथं पहिला 3 घ्यायचा 3x स्क्वेअर वाय प्लस इथं काय तुमच्याकडं वाय स्क्वेअर ई एक्स वाय स्क्वेअर. ओके, हे आला तुमच्याकडे कोण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अगेन घ्यायचा आता कोण बघा जो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊन आला आन्सर त्याचा अगेन काय घ्यायचा आता अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय येईल तुमच्याकडे आता वाय. तर बघा पहिला एफ एक्स आला होता एफ एक्स, त्याचा काय घ्यायचा आता अगेन विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे आपण लिहितो आहे वाय एक्स. त्याचा डाबा स्क्वेअर एफ अपॉन डाबा वाय डाबा एक्स इक्वल टू डाबा अपॉन डाबा वाय. बघा डाबा अपॉन डाबा एक्स किती व्हॅल्यू आली तुमच्या इथं 3x स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर ई एक्स वाय चा स्क्वेअर. ठीक आहे, पहिलं काय तुमच्याकडे डाबा एफ अपॉन डाबा एक्स काढलाय त्याचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा आता वाय. चला तर घेऊया आता इथं आता विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा आहे. तर इथं 3x स्क्वेअर कॉन्स्टंट आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस परत सेम आता बघा विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे या इथं पण वाय आहे इथं पण वाय आहे. तर काय करावं लागेल मला की यू इंटू व्ही लॉ वापरावं लागेल. बघा फर्स्ट ऍज इट इज वाय स्क्वेअर ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह बघा सेकंडचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ई एक्स वाय स्क्वेअर आणि नंतर एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती एक्स कॉन्स्टंट आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y प्लस आता कोण फर्स्ट ऍज इट इज ई एक्स वाय स्क्वेअर ऍज इट इज म्हणजे सेकंड ऍज इट इज आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह 2y चा डेरिव्हेटिव्ह
वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. आता जर मी याला कॅल्क्युलेशन केलं तर किती तुमच्याकडं 3x² प्लस, आता याला सॉल्व्ह करूया आपण. इथं 2 पहिला नंबर घ्यायचा, नंतर x, आणि आता बघा हा y² आणि हा y किती y³, नंतर exy² प्लस परत सेम आपल्याला 2 नंबर पहिला घ्यायचा नंतर आणि e⁻⁴ ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे f(y)x ची व्हॅल्यू आली. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा असं जर समजत नसेल तर सपोज तुमच्याकडे f(x, y) इक्वल टू काय x² प्लस y² मायनस xy आहे. ओके, आता सपोज याचा मला काय घ्यायचं आहे की fxx काढायचं आहे, सॉरी fxy काढायचं आहे. तर बघा पहिलं काय घेणार आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेणार. जो आन्सर येईल त्याला अगेन काय करणार आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेणार. आता इथं डायरेक्ट समजून सांगतो. तर पहिलं बघा काय घ्यावं लागणार आपल्याला f(y), कारण y पहिला आहे मग याचं घ्या विथ रिस्पेक्ट टू किती तुमच्याकडे x² चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस y² चा 2y मायनस, आता मायनस x कॉन्स्टंट राहील आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1. टोटल किती आलं तुमच्याकडे f(y) इक्वल टू 2y मायनस x. ओके, आता इथं बघा हा जो आन्सर आलेला f(y) त्याचं अगेन काय घ्यायचं बघा विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं आहे. तर याला काय म्हणून f(x) इंटू y. चला जो आन्सर आलेला आहे त्याचा अगेन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा. तर 2y चा डेरिव्हेटिव्ह किती 0, कारण 2 पण कॉन्स्टंट y पण कॉन्स्टंट, आणि मायनस x चा डेरिव्हेटिव्ह -1 इक्वल टू -1. असं आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे इथं, इफ u इक्वल टू x² tan इनवर्स y अपॉन x मायनस y² tan इनवर्स x अपॉन y, प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय मला (2 u अपॉन (x) y इक्वल टू x² मायनस y² अपॉन x² प्लस y². याचा मिनिंग काय होतो बघा (2 u अपॉन (x) इंटू y इक्वल टू, याचा मिनिंग काय होतो आता हा बघा (x) पहिला आणि नंतर कोण आहे u अपॉन y. याचा मिनिंग काय होतो की पहिला तुम्हाला जो फंक्शन दिलेला आहे त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढा, जो आन्सर येईल त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करा x. तर पहिलं टार्गेट काय आपल्याला की पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढा. चला आता बघा आपल्याकडे हा u आहे, u क्वेश्चन आहे, त्याचं काय डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. बघा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढलं. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढल्यामुळे बघा पहिली टर्म कोणती तुमच्याकडे ही पहिली टर्म आहे एवढी, आणि दुसरी टर्म आहे तुमच्याकडे इतकी. ओके, कारण की जर ऍडिशन सबट्रॅक्शन आलं तर आपण टर्म्स म्हणतो. तर पहिल्या टर्म्स मध्ये बघा तुमच्याकडे x² जो आहे तो कॉन्स्टंट आहे, x² कॉन्स्टंट आला, आणि इथं बघा डेरिव्हेटिव्ह जो आहे तुमच्याकडे tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो tan इनवर्स d/dx ऑफ tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो तुमच्याकडे 1/1 प्लस x². ठीक आहे, tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे 1/1 प्लस x². तर ठीक आहे, आता बघा दुसरा आहे tan इनवर्स, याच्यामध्ये y आहे, आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतो तर y टर्म आहे इथं. तर tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे तुमच्याकडे 1/1 प्लस x चा स्क्वेअर म्हणजे कोण ही टोटल टर्म तुमची x मानणार आपण. काय मानणार इथं आता हा टर्म्स x. तर x चा स्क्वेअर म्हणजे कोण y² अपॉन x². झालं. आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह बघा, अँगल मध्ये कोण आहे तुमच्याकडे y अपॉन x आहे. तर y अपॉन x मध्ये बघा 1/x कॉन्स्टंट राहील आणि y चा डेरिव्हेटिव्ह किती 1. बघा y अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा सेपरेट, तर 1/x कॉन्स्टंट राहील कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आहे, तर x ची टर्म कॉन्स्टंट राहते, तर y चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे 1. ओके, मायनस झालं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आता दुसऱ्यामध्ये बघा तुमच्याकडे दुसऱ्या टर्म्स मध्ये काय आहे इथं बघा दुसऱ्या टर्म मध्ये इथं पण y आहे आणि इथं पण y आहे, दोन्ही टर्म्स मध्ये y आहे. तर दोन्ही टर्म्स मध्ये जर y असेल तर आपल्याला u इंटू व्ही रूल वापरावं लागेल. तर u इंटू व्ही रूल काय सांगतो तुमच्याकडे की d/dx ऑफ u इंटू व्ही. तर पहिल्या ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, असं मी करू शकतो. पहिला ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऍज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. तर इथं मायनस असल्यामुळे बघा नंतर मायनस मल्टिप्लाय, आता प्लस असलं तरी पण त्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं याच्यामुळे, तर आपण पुढच्या टर्म काय घेणार आहे मायनस. आता बघा फर्स्ट टर्म ऍज इट इज आलं का, फर्स्ट टर्म ऍज इट इज सेम. दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह बघा, दुसरी टर्म कोण आहे tan इनवर्स x अपॉन y. तर tan इनवर्स x अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/1 प्लस x². बघा 1 प्लस आता x अपॉन y म्हणजे x² y² आला इथं इंटू
मायनस. आता इथे काय तुमच्याकडं मायनस, परत आपल्याला या अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, आता विथ रिस्पेक्ट टू काय तुमच्याकडे वाय, तर एक्स कॉन्स्टंट बाहेर आला आणि 1/y इथं पण लिहितो d/dx ऑफ 1/x असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह राहतो -1/x². तर हा बघा इथं काय तुमच्याकडे 1/y चा डेरिव्हेटिव्ह किती, 1/-y². हा एक्स कॉन्स्टंट आहे मायनस. आता दुसरं बघा, आता दुसऱ्या वेळेस काय तुमच्याकडे tan इनवर्स x/y ऍज इट इज राहील आणि y² चा डेरिव्हेटिव्ह किती 2y. आणि हे बघा हा मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हा पण मायनस झाला आणि हा पण मायनस झाला. चला तर आपण आता याचं कॅल्क्युलेशन करूया पुढं. बघा कॅल्क्युलेशन मध्ये कसं करणार आता की x², ठीक आहे, इथं 1/. आता याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या दोघाचा. किती तुमच्याकडे 1 × x² प्लस परत या 1 × y² किती y² अपॉन हा झाला तुमच्याकडे x², ठीक आहे, इंटू 1/ काय आला x, हा 1/x मायनस. आता सेम इथं y² हा y² आणि हा y² कॅन्सल झाला, हा मायनस बघा हा मायनस आणि हा मायनस काय झाला तुमच्याकडे प्लस. आता सेम फक्त काय राहिलं तुमच्याकडे वरती x अपॉन इथं काही नाही म्हणजे 1 आहे. परत सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 × y² प्लस 1 × x² अपॉन इथं काय आला y². ओके. आता नंतर काय तुमच्याकडे मायनस 2y tan इनवर्स x अपॉन y. ठीक आहे. आता इथे बघा हा जो x आहे हा सगळ्यात वरती जाईल x. बघा हा जो x आहे ना तो वरती जाईल, तर किती राहील तुमच्याकडे x⁴. आता इथला एक कॅन्सल झाला आणि एक कॅन्सल झाला, तर किती झाला तुमच्याकडे हा x² वरती गेल्यानंतर हा झाला x³. बघा परत सांगतो काय, हा x² जो आहे आणि हा एक x कॅन्सल झाला, राहिलं फक्त इथं एकच x आणि हा x² वरती जाणार आहे आता वरती. तर x² × x किती झाला x³ अपॉन x² प्लस y². ठीक आहे, प्लस नंतर बघा हा y² वरती जाणार आहे, वरती जातो तो xy² झाला अपॉन x² प्लस y². बघा x² पहिला घेतला तरी काही फरक पडत नाही, मायनस 2y tan इनवर्स x अपॉन y ला काही करायचं नाही. आता इथं बघा दोघांचा बेस सेम आहे, इथं म्हणजे डिनोमिनेटर सेम आहे x² प्लस y² याचा पण सेम आहे, तर तुमच्याकडे न्यूमरेटर काय होते ऍडिशन. तर काय तुमच्याकडे x³ प्लस xy² अपॉन दोघांचा सेम आहे, तर तुमच्या न्यूमरेटरचे ऍडिशन बघा दोघे एकत्र घेणार. तर काय तुमच्याकडे x³ आणि x आहे, दोघातून x जर कॉमन काढला इथं बघा x काय काढला कॉमन, काय तुमच्याकडे x³ प्लस xy² अपॉन x² प्लस y² मायनस 2y tan इनवर्स x अपॉन y. ओके. आता इथं बघा इथं x आहे, इथं पण टर्म आहे x जर कॉमन काढला मी, तर इथं x³ मधून x गेला x² राहिला आणि इथं x गेला y² राहिला, दोन्ही कॅन्सल झाला. तर राहिलं काय तुमच्याकडे इथं ∂u अपॉन ∂y इक्वल टू x मायनस 2y tan इनवर्स x अपॉन y. ही कशाची व्हॅल्यू आपल्याला ∂u अपॉन ∂y ची. आता बघा इथं पहिलं काय केलं होतं आपण इथं बघा ∂u अपॉन ∂y काढलं, जो आन्सर आला त्याचा अगेन काय घ्यायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि दाखवायचं काय आपल्याला ∂2u अपॉन ∂xy इक्वल टू x² मायनस y² अपॉन x² प्लस y² दाखवायचं. ठीक आहे. तर पहिलं काम झालं आपलं काय की ∂u अपॉन ∂y ची व्हॅल्यू काढली. आता अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आता काय घ्यावं लागेल आपल्याला x. तर घ्या बघा इथं याचं बघा x चा डेरिव्हेटिव्ह किती, मग याचा घेतला आपण किती पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर x चा डेरिव्हेटिव्ह किती 1. आता 2y कॉन्स्टंट राहील, 2y कॉन्स्टंट आणि tan इनवर्स x बाय y चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे, tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/1 प्लस x². तर x चं काम कोण करतो आता x अपॉन y, तर 1/1 प्लस x² y² आणि नंतर आता x अपॉन y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तर 1/y कॉन्स्टंट आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1, कारण विथ रिस्पेक्ट टू x आहे. त्याला सॉल्व्ह करूया. बघा हा y आणि हा y कॅन्सल झाला, त्याला सॉल्व्ह कसं करणार आता 1 मायनस किती राहील तुमच्याकडे 2 अपॉन, आता याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किती तुमच्याकडे y² प्लस x² अपॉन हे किती तुमच्याकडे y². आता हा y² वरती जाईल, तर वरती गेल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडे 1 मायनस 2y² अपॉन x² प्लस y². ठीक आहे. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे ∂2u अपॉन ∂x इंटू ∂y. पण आपल्याला दाखवायचं काय होतं, दाखवायचं होतं आपल्याला x² मायनस y² अपॉन x² प्लस y² हे दाखवायचं आहे. अजून दाखवलं का नाही. आता आपण याच्या बघा काही नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. हा 1 आणि हा दोघांचा मल्टिप्लिकेशन किती तुमच्या 1 इंटू
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 इंटू 2y स्क्वेअर अपॉन आणि 1 इंटू दिस म्हणजे कोण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर मधून 2y स्क्वेअर गेला एक वाय स्क्वेअर म्हणजे मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, ही कुणाची व्हॅल्यू आली डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय ची व्हॅल्यू आली. ठीक आहे, तर आपण म्हणतो हेन्स प्रूव्ह. हे काय दाखवलं आपण, हे प्रूव्ह करून दाखवलेलं. ठीक आहे, आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला की व्हेरीफाय करायचं आपल्याला काय की डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इक्वल टू डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय एक्स हे इक्वल दाखवायचं आपल्याला. तर बघा फंक्शन काय तुमच्याकडे दिस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर इथं बघा लॉग ची प्रॉपर्टी काय सांगते तुमच्याकडं लॉग ऑफ एम अपॉन एन जर राहिलं तर लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन आपण लिहू शकतो. ही पहिली प्रॉपर्टी झाली. ठीक आहे, दुसरी काय वापरायची आपल्याला की लॉग ऑफ एम इंटू एन राहिला तर आपण त्याला लिहू शकतो लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन असं लिहू शकतो. ठीक आहे, तर बघा डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आपण आता घेऊया पहिलं. तर पहिलं काय तुमच्याकडे इथं लॉग ऑफ कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय. ओके, आता हा जो आहे तुमच्याकडे वरचा पार्ट कोण झाला एम आणि हा खालचा पार्ट झाला एन. त्याला कसं लिहिणार मी आता लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस लॉग ऑफ कोण आता एक्स वाय. बघा पहिली प्रॉपर्टी यूज केली मी काय तुमच्याकडं हा एम मायनस एन. तर एम ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होती आणि एन ची व्हॅल्यू काय होती तुमच्याकडं एक्स वाय. आता परत आता इथं लॉग ऑफ एक्स वाय आलेला आहे याला पण लिहू शकतो आपण. हा तुमच्याकडे एम झाला आणि हा एन. तर किती तुमच्याकडे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस किती तुमच्याकडं लॉग ऑफ बघा एक्स इंटू वाय असेल म्हणजे एम इंटू एन असेल तर कसं लिहितो आपण एक्स प्लस लॉग ऑफ काय वाय. तर मायनस नी मल्टिप्लाय करा मध्ये तर किती तुमच्याकडं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू वाय. कारण हे आपल्याला सॉल्व्ह होणार नव्हतं. हा आहे तुमच्याकडे फंक्शन एक्स कॉमा वाय. बघा हेच इथं तुम्हाला सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्टली दिलंय एक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय ही व्हॅल्यू आली आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे पहिलं काढून घेऊया आपण. हा काय काढायचं आपल्याला डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा वाय काढायचंय. तर याचा मिनिंग काय होतं तुमच्याकडं की डॅबा अपॉन डॅबा एक्स आणि पहिलं डॅबा एफ अपॉन डॅबा वाय हा पहिला काढायचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा डॅबा एफ अपॉन डॅबा वाय पहिलं काढा. जो आन्सर येईल त्याचं काय घ्यायचं अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. ठीक आहे, आता एक एक काढूया आपण. तर पहिलं बघा आणि दुसरं काय तुमच्याकडे डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा एक्स आहे. तर डॅबा अपॉन डॅबा वाय आणि त्याचं काय डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स. म्हणजे आपण काय करूया आपल्याला दोन्ही लागणार आहे की पार्शियल फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पण लागणार आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू वाय पण लागणार. तर आपण दोन्ही काढून घेऊया पहिला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पण काढून घेऊया पहिलं आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पण काढून घेऊया. ठीक आहे, चला तर इथं काय आलं तुमच्याकडं फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू काय आलेलं आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय आलेला आहे. ओके, आता चला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढून घेऊया पहिला. तर काय तुमच्याकडे डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स काढायचं. तर सांगा इथं पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 अपॉन एक्स. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू आणि बघा आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह किती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 अपॉन एक्स आणि मायनस लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 0 कारण वाय काय असेल कॉन्स्टंट. याला जर मी सॉल्व्ह केलं तर काय आलं तुमच्याकडे 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स. ही कशाची व्हॅल्यू आली डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स व्हॅल्यू आलेली. ठीक आहे, हे आलेले त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय वाय काढायचं. तर याला आपण सॉल्व्ह बी करू शकतो कारण याला आपल्या नंतर अडचण जाईल त्याच्यापेक्षा आपण याला सॉल्व्ह करून घेऊया. काय क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x इंटू एक्स किती 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू 1 किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन
आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर याला मी सॉल्व्ह केलं तर 2x² मायनस या मायनसने मल्टिप्लाय करा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर याला जर सॉल्व्ह केलं मी तर काय तुमच्याकडे बघा 2x² मायनस एक्स स्क्वेअर तर किती याला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडे डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स बघा इथं काढलेली. तर सिमिलरली डॅबा एफ अपॉन डॅबा वाय पण असंच येईल तुमच्याकडे. इक्वेशन नंबर 2 काढलंय. ठीक आहे बघा हे काय सिमिलरच आहे कारण जसं एक्स स्क्वेअर आहे तसंच वाय स्क्वेअर आहे. बघा इथं लॉग मध्ये काय तुमच्याकडे जसं एक्स स्क्वेअर आहे तसंच वाय स्क्वेअर आहे, जसं एक्स आहे तसंच वाय म्हणजे एक्स ची पण पॉवर तेवढीच आहे वाय ची पण पॉवर तेवढीच आहे. तर तुम्हाला जसं एक्स विथ रिस्पेक्ट टू काढला तसंच सेम काय तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आला. फक्त इन काय तुमच्याकडे हा वाय स्क्वेअर पहिला येईल आणि मायनस एक्स स्क्वेअर वाय इंटू एक्स. हे झाले दोन काढला आपण डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा एफ अपॉन डॅबा वाय. आता आपल्याला काय करायचं आहे अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एकदा एक्स घ्यायचा आहे एकदा वाय घ्यायचा आहे. ठीक आहे आता बघा डॅबा आपण काय करू इक्वेशन नंबर फर्स्ट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स काढलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आता डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा एक्स काढायचं. त्याचा मिनिंग काय होतो डॅबा अपॉन डॅबा वाय आणि डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स. ओके तर इथे बघा डॅबा अपॉन डॅबा वाय आणि डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स आपण काढलेला किती आहे तुमच्याकडं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके आता इथं बघा आता आपण जो आपण आन्सर आलेला आहे हा याचा काय विथ रिस्पेक्ट टू वाय घेणार आहे तर एक्स ची टर्म कॉन्स्टंट राहील. आता 1 अपॉन एक्स हा एक्स आहे कॉन्स्टंट आहे 1 अपॉन एक्स बाहेर आला. तर आता बघा यू इंटू व्ही रूल वापरावं लागणार आपल्याला काय यू अपॉन व्ही रूल. तर यू अपॉन व्ही रूल बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये काय तुमच्याकडे डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही रूल मध्ये काय राहतो तुमच्याकडे व्ही ऍज इट इज यू चा डेरिव्हेटिव्ह मायनस यू ऍज इट इज व्ही चा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्ही चा स्क्वेअर. तर इथं करा सेम. आता यू हा 1 अपॉन एक्स बाहेर आल्यानंतर कोण राहिलं तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा यू झाला आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा झाला व्ही. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा बघा व्ही ऍज इट इज म्हणजे कोण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऍज इट इज आणि व्ही चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण तुमच्याकडे डाबा अपॉन डाबा वाय. आता वाय हा कुणाचा तुमच्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर नंतर मायनस. आता कोण ऍज इट इज राहील तुमच्याकडे फर्स्ट ऍज इट इज राहील एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आहे तुम्हाला बघा डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आता इथं डॅबा अपॉन डॅबा वाय इक्वल टू कोण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन होलचा होल स्क्वेअर किती व्ही स्क्वेअर म्हणजे कोण खाली कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या होलचा स्क्वेअर. तर बघा इथं 1 अपॉन एक्स तर कॉन्स्टंट आहे. आता याला सॉल्व्ह करूया आपण. पहिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज. आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे मायनस 2y. का 2y कारण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 कारण विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2y सेम मायनस परत सेम तुमच्याकडे कोण एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ऍज इट इज आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे 2y. ठीक आहे आलं हे 2y. तर इथं 2y आलं अपॉन किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर या होलचा स्क्वेअर. सिमिलरली काय तुमच्याकडे 1 बाय एक्स तर कॉन्स्टंटच आहे. आता याला सॉल्व्ह करूया इथं बघा या मायनस 2y ने यामध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर किती तुमच्याकडे मायनस 2y एक्स स्क्वेअर नंतर मायनस किती तुमच्याकडे 2y चा क्यूब. ठीक आहे परत सेम या 2y ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. तर किती तुमच्याकडे 2y एक्स स्क्वेअर आणि नंतर किती तुमच्याकडे मायनस मायनस प्लस 2y चा क्यूब अपॉन अपॉन किती तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर त्या होलचा स्क्वेअर. तर इथं बघा काही तुमच्याकडे 1 बाय एक्स तर कॉन्स्टंटच आहे. तर मायनस 2y क्यूब आणि प्लस 2y क्यूब कॅन्सल झाला. मायनस 2y एक्स स्क्वेअर आणि मायनस 2y एक्स स्क्वेअर किती झाला तुमच्याकडे मायनस 4y एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि या होलचा स्क्वेअर. ओके हे आला तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा एक्स. बघा आलं इथं व्हॅल्यू सेम. आता पुढे सिमिलरली काय करायचंय तुम्हाला सेम काढायचं आहे. इथला एक एक एक्स पण कॅन्सल होऊन जातं. तर काय राहतं तुमच्याकडे मायनस 4xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर
आणि होलचा स्क्वेअर. ही याला तुमच्याकडे डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा एक्स. तुम्ही सेम काढू शकता. काय आता की सेम पहिलं काढलेलं तुम्ही याच्यामध्ये की डॅबा एफ अपॉन डॅबा वाय काढलेला आहे, त्याचा अगेन विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागणार आपल्याला एक्स. तर काय झाला, हा आला तुमच्याकडे. हा पहिला वाय काढलेला आहे, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं बघा याच्यामध्ये इक्वेशन नंबर 2 मध्ये वाय जो आहे तो वाय कॉन्स्टंट आहे, बाहेर आला. आता इथं यू अपॉन व्ही रूल, इथं पण एक्स ची टर्म आहे, इथं पण वाय ची टर्म आहे. तर यू अपॉन व्ही रूल वापरला तर सेकंड ऍज इट इज बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ऍज इट इज, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ऍज इट इज मायनस. परत सेम तुमच्याकडे सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस 2x आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आता एक्स. मायनस सेम आता कोण ऍज इट इज तुमच्याकडे, सेकंड ऍज इट इज सर फर्स्ट ऍज इट इज वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज, आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह सेकंडचा डेरिव्हेटिव्ह किती, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन सेकंडचा स्क्वेअर. सेम काढलं आणि इथं काय तुमच्याकडे कॅल्क्युलेशन केलं, मायनस 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर कॅन्सल, मायनस 2x वाय स्क्वेअर मायनस 2x वाय स्क्वेअर मायनस 4x वाय स्क्वेअर, एक वाय कॅन्सल झाला, सेम राहिला तुमच्याकडे. काय दाखवायचं होतं आपल्याला की डॅबा स्क्वेअर एफ अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय कुणाच्या इक्वल असला पाहिजे, सेम. ते दोन्ही काय झाले तुमच्याकडे इक्वल दाखवले आपण, तर हेन्स प्रूव्ह. अशा पद्धतीने आपण हा पार्शियल डेरिव्हेटिव्हचा विदाउट पॉइंट म्हणजे कोणत्याच पॉइंटवर नाही विचारला, डायरेक्ट विचारला सेकंड ऑर्डर, तर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. तर तुमच्या सिलेबसमध्ये हे 4 एक्झाम्पल आहेत, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण की सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऍट अ पॉइंट कोणता a, b मॅक्सिमम तर 0,0 वर विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण त्या पॉइंटवर डिटेलवर करूया. ठीक आहे. थँक्यू.